सो हे गाइस, गुड मॉर्निंग. सकाळचे ऑलमोस्ट 5 वाजता आलेत आणि मी निघालो आहे जोगेश्वरीला दहीहंडीचा ब्लॉग शूट करायला जय जवानसोबत. गेल्या वर्षी पण आपण जय जवानसोबत एक ब्लॉग केला होता दहीहंडीचा. सो यावर्षीसुद्धा आपण दहीहंडीचा ब्लॉग हा जय जवानसोबत करणार आहोत. एक संपूर्ण दिवस, संपूर्ण नाही पण जेवढे शक्य होतं तेवढे. सो पाऊस आज खूप आहे. जन्माष्टमी काल झाली आहे आणि आज काही काल आहे. सो पाऊस खूप आहे. लेट्स सी, बघूया कसं काय आपल्याला शूट करता येते पावसात. म्हणून आज मी 3/4 वगैरे घालून आहे, पूर्ण जीन्स पॅन्ट वगैरे नाही आहे. सो चला, इथून आता निघायचं आपल्याला. ऐरोलीवरून गाडी घेऊन निघूयात आणि इथून गाडी घेऊन पाऊस खूप आहे, सगळं रेडी विंडशीटाचं आहे. तिथून जाऊन स्कूटी घेऊया. स्कूटीवरून मग आपल्याला ते इझी पडेल, हेल्मेट ठेवायला आणि विंडशीटात वगैरे ठेवायला. सो चला आता निघूया, जास्त वेळ नाही करता. चला. सो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे आता आय थिंक 8 वाजत आलेत आणि मी पोचलो आहे. 8 सव्वा 8 झालेत आणि मी पोचलो आहे जोगेश्वरीला. जे बघू शकता, जोगेश्वरीला आपल्या म्हणजे शिवटेकडीजवळ. आणि मी आता चाललो आहे जय जवानच्या इथे. सो चला. सो तुम्ही बघू शकताय, हाय म्हणजे सिग्नल, आणि या सिग्नलवरून आपण लेफ्ट घेऊन जायचं आहे आपल्याला शिवटेकडीला. म्हणजेच जोगेश्वरीचे जे पथक आहे जय जवान, ते जे प्रॅक्टिस जिथे करतात किंवा एकत्र जिथून निघतील तिथून. सो आता जरा सिग्नल चालू आहे म्हणून बघू शकता तुम्ही, जय जवानची मुलं सगळी दिसतात आहे तिकडे जाणारी. सो आता आपल्याला तिकडेच निघायचं आहे. पाऊस पण आज खूप आहे. सो चला. सो आता आपण शिवटेकडीजवळ पोचतो आहे आणि हीच आहे ती गल्ली जिथून सगळे जय जवानचे मुलं जातात. ऑलरेडी खूप सारी मुलं आहेत जय जवानची इकडे. आपण आता आर्मीला गेली ना, आता काय करू आता. मागत बसलेला आहे. गाईज आता आपण निघालो आहोत दादरला, हिंदू कॉलनीला, म्हणजे दादर टिटीच्या इथे.
सो यावर्षी जय जवानची पहिली हंडी असणार आहे 2025ची, म्हणजे जो ट्राय असणार आहे पहिला तो दादरला असणार आहे, दादर हिंदू कॉलनीला, दादर TTला. सो चला आजचा संपूर्ण दिवस आपण जय जवानसोबत असणार आहोत. बघूया कशी मजा येते. पाऊस तुफान आहे. लेट्स सी. साई सांस्कृतिक हिंदू कॉलनीमध्ये आणि इथे जय जवान आलेला आहे पथक आपलं, आणि ते विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो ते मैदान इथे दादर हिंदू कॉलनीचे येतो. चला बघूया जय जवानमध्ये इथे दादर किंवा नवसाराचा प्रयत्न करत असतात. सर्वांनी कृपया शांतता राखायची. जय जवानच्या या विश्वविक्रमाकरिता पसायदा आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही लाख लाख शुभेच्छा आम्ही त्यांना देतोय. नवथर सुंदर अप्रतिम असं 9 देखील तर उभं राहिलेलं आहे. अप्रतिम असं नवथर जय जवान गोविंद बंडकाचे या आपल्या पसायदान संस्थेमार्फत आयोजित सावकाश रीती तर लावून आपण दादरवरून निघालो. आता पुढे चाललो आपण घाटकोपरला. आता आपण आलेलो घाटकोपर पश्चिमला मनसेच्या अंडीमध्ये, गणेश चुक्कल यांच्या अंडीमध्ये. तर तुम्ही बघू शकताय अंडी वर चालली आहे आणि इथे आता पुन्हा एकदा जय जवानवाले 9 ते 10 रनाचा ट्राय करणार आहे. स्वागत करायचं आहे. झी मराठी फेम हास्य सम्राट फेम टीचर कलाकार फेम सोनाली फेम आगे आगे बोल 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 बजरंग बली की जय. आपला प्रेम बाजू जाना धननो लीजो आयो है. दादरांसाठी प्रयत्न. जय जवान यांनी खरं रचण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मी भाईंना विनंती करणार आहे की आपण देखील हे पाहण्यासाठी याचे साक्षीदार होण्यासाठी रंगमंचावरती यायचं आहे.
दहीहंडी म्हणजे सराव, दहीहंडी म्हणजे उत्सव मैत्रीचा, दहीहंडी म्हणजे रक्ताबंधनाची नाती आणि माणसं कमावणार असं. दहीहंडी म्हणजे संघर्ष, दहीहंडी म्हणजे मेहनत, दहीहंडी म्हणजे एकता, एकनिष्ठपणा, दहीहंडी म्हणजे चिकाटी, दहीहंडी म्हणजे जिद्द, दहीहंडी म्हणजे धैर्य. संदीपदादा, करणभाई एकदा बोललेला संदीपदादा. मंचावरती यायचं. संदीप ढवळे सर खऱ्या अर्थानं या संपूर्ण संचाला प्रशिक्षित करण्याचं काम ज्यांनी केलं. आजच्या युगातले द्रोणाचार्य यांना विनंती आहे की आपण यायचं आहे इथे या मंचावरती आणि भाईंना भेटायचं आहे. जयजवानचा जल्लोष तुम्ही बघू शकता, आनंद बघू शकता. आपण 10 वर्षाची मेहनत 2015 नंतर 2025ला लागलेले क्षण. आता आपण गोविंद शेरा त्यांच्या हंडीला मनसेच्या, ज्याची प्राईज म्हणजे जवळपास 33 लाख रुपये. आणि 10व्या 13व्याच्या त्या टॉपरला एक टोळची सोन्याची चैन आहे. साईश्याम गोविंद पथकाला कृपया कव्हर करूया आपण. आता जय जवान पथक ट्राय करू. दुसऱ्या बाजूने जे काही आपल्या जय जवानचे दर्शक वर्ग आहेत, कृपा करून त्यांनी आतमध्ये यायचं आहे. ओके, स्टेजच्या समोर यायचं. स्टेजच्या उजव्या बाजूला जय जवान गोविंद पथकाचे गोविंद आहेत त्यांनी. बाहेर जे उभे आहेत त्यांनी ना सर्व बाजूने सारखे उभे राहा जय जवान गोविंद आणि शांतता ठेवायची आहे. पब्लिक चारी बाजूने राहू द्या. आपलं पब्लिक चारी बाजूने जाऊ द्या. भाई बने त्यानं तुम्ही त्या स्टेजच्या साईडला बघा, त्या साईडला प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी अर्धे इकडे या.
आवाज नको. सायलेन्स प्लीज. सायलेन्स. सायलेन्स. सायलेन्स प्लीज. इतर गोविंद पथकांनी सहकार्य करावं. कोणीही गैरवर्तन करू नये. सायलेन्स. सायलेन्स. थर उतरू द्यायचे. शांतता. 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 थर उतरू द्यायचे आहेत. थर उतरू द्यायचे. त्यानंतर आपण जल्लोष करूच. जय जवान गोविंद पथक थर लावण्यासाठी सज्ज. मानाची हंडी फोडण्यासाठी सज्ज. आणि आता ते 5 स्तरावर हंडी फोडतात. थोडी खाली घालली. थोडीशी खाली घालली. क्या बात. वरुण राजाचे आशीर्वाद सुद्धा तुला सगळ्यांना लाभताय. हंडी खाली घ्यावी प्लीज. बस 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 बस. वाह. अरे बोल. सो गाईज आता जय जवानचे संपूर्ण मंडळ आता 4:30 पावणे 5ला जेवायला थांबलं आहे. आपण ठाण्याच्या संस्कृतीची हंडी चालू आहे आणि जय जवानमध्ये आता हे सुद्धा खरं ट्राय करणार आहे. संध्याकाळी 7:30-8 झाला बघू शकता. आवाज करू नका. कोणी आवाज करू नका. वागलं तरी म्हणायचं. तिथं बघ. पावसालाही नडतात. नेमकं बंद आहे. आवाज नको. शांत.
चांगले प्रयत्न केलेले आहेत. आपण पुन्हा एकदा बघू, ऐका एकदा पुन्हा पाहूया. बघा शेवटी हा माझा गोविंद पथक आहे, जय जवान गोविंद पथक. 4, 5, 6, 7, 8, 9. पण एक मला सांगा जय जवान, एक सांगा, हा मैदान कोणाचा आहे? तुम्ही हक्काने सांगा, हा मैदान कोणाचा आहे? आणि ह्या मैदानावरच इतिहास तुम्ही घडवू शकता. ह्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या आणि खूप खूप शुभेच्छा आणि सुलक्षाला माझ्याकडे पाठवा.